नमस्कार मंडळी. आज 14 डिसेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात अर्जुन बाबूला म्हणतो, चल चल पोलीस स्टेशनला. नाही नाही साहेब, मला पोलिसात नका देऊ. मला शिक्षेची भीती नाही वाटत, पण जर महिपतला कळलं की मी जिवंत आहे तो मला जिवंत नाही सोडणार. महिपतला काहीही कळणार नाही, पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. तयार आहेस? हो, करेल साहेब, काही पण करेल, पण मला महिपतच्या ताब्यात नका देऊ. अर्जुन आता बाबूला मोठ्या जाब आवाजाने विचारतो, मला सांग, 22 वर्षापूर्वी जो किल्लेदाराच्या घरात ॲक्सिडेंट झाला होता तो तूच घडून आणला होतास? नमस्कार मंडळी. आज 14 डिसेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात अर्जुन बाबूला म्हणतो, चल पोलीस स्टेशनला. नाही नाही साहेब, मला पोलिसात नका देऊ. मला शिक्षेची भीती नाही वाटत, पण जर मी जिवंत आहे हे जर महिपतला कळलं तर महिपत मला जिवंत नाही सोडणार. महिपतला काहीही कळणार नाही, पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. बोल, तयार आहेस? करेल साहेब, काही पण करेल, पण मला महिपतच्या ताब्यात नका देऊ. मला खरं सांग, 22 वर्षापूर्वी महिपतने तुला तो ॲक्सिडेंट करायचा सांगितला होता? अर्जुन जाब मोठ्या आवाजाने विचारतो बाबूला. अर्जुनच्या प्रश्नावर बाबू हो उत्तर देतो, पण त्या महिपतला किल्लेदार फॅमिलीला का मारायचं होतं आणि त्याचा रविराज किल्लेदारावर कसला राग होता? आता ते मला काय माहीत असणार साहेब. अशा कामाचे जास्त पैसे मिळाले की जास्त चौकशा नसत्या करायच्या. महिपतने पैसे खिशात टाकले की मी दोघांचं काम करायला ट्रक घेऊन निघालो. दोघांचं म्हणजे आणखीन कोण होतं त्यांच्याबरोबर? हो साहेब, हे काम एकट्या महिपतचं नव्हतं, त्याच्याबरोबर आणखीन एक कोणीतरी जेंटलमॅन माणूस होता. त्यानेच तर महिपतला किल्लेदाराला मारण्याची सुपारी दिली होती. हा, पण तुम्ही जे सुपारीचं कारण विचारताय ते काय मला माहीत नाही. तो माणूस कोण होता? नाव काय त्याचं? बोल. ते माहीत नाही. बरं, त्याच्याबद्दल तुला काय काय आठवतंय ते सांग मला. नाही साहेब, जास्त काही आठवत नाही. माझा संबंध फक्त महिपतशी झाला होता. महिपतला ज्याने सुपारी दिली त्याचा चेहरा आठवतोय का तुला? तू जर त्याला परत पाहिलं तर ओळखू शकशील का? तर या गोष्टीला खूप वर्ष झाली. मी तर तुळजापुरात आल्यावर मागच्या गोष्टी सगळ्या पुसून टाकल्यात. मला आता मागचं काहीच आठवत नाही. तो समोर आला की मी त्याला ओळखू शकेल की नाही हे सुद्धा सांगू नाही शकत. सचिन चेन्नईला निघालेला असतो. साक्षी त्याला विचारते, काय हे, कुठे निघालास तू? काय आहे ना सॅम, मी तुला कितीही मिस करत असलो ना तरी मला माझं काम करावंच लागेल. बॉसचा फोन आला होता, अर्जंट बोलावलंय मला. आजच्या आज फ्लाईटने चेन्नईला जायचंय. बॉसची ऑर्डर तर फॉलो करावीच लागेल. नाही, करेक्ट आहे तुझं, पण मला काय म्हणायचं आहे, तुझ्या हे जे काही फ्लाईट आहेत ते तुझ्या बॉसच्या ऑर्डरप्रमाणेच ऑपरेट होतात का? नाही म्हणजे इतक्या जणांच्या इतक्या फ्लाईट कॅन्सल होतात, पण तुझ्या बाबतीत असं कधीच काही होत नाही. तुला दिल्लीहून मुंबईला यायचं आहे, फ्लाईट अवेलेबल. आता तुला मुंबईहून चेन्नईला जायचं आहे, फ्लाईट अवेलेबल. अगं सॅम, आमच्या कंपनीचं डिपार्टमेंट आहे ना, ते सगळं या बाबतीत मस्त आहे. ते सगळं मॅनेज करतात. सॅम, माझं घड्याळ कुठे पाहिलंस का? बेडरूममध्ये आहे, आलोस. सचिन घड्याळ घ्यायसाठी जातो. सचिन, कॅब बुक केलीस का तू? ड्रायव्हरचा फोन आहे, थांब, आलोस मी. सेम लोकेशन, सेम रस्ता. सचिन ड्रायव्हरला सांगतो. आता कॅबने कुठे चाललायस तू? चेन्नईला. सो फनी. सचिन चेन्नईला जाण्यासाठी निघून जातो. सचिन गेल्यानंतर साक्षी विचार करते, हा कुठला ड्रायव्हर असेल जो एअरपोर्टला जाण्यासाठी रस्ता विचारतोय? साक्षी सचिनच्या पाठीमागे जाते. इतके दिवस आपण समजतोय की महिपतचं काहीतरी वैर होतं रविराज काकांसोबत आणि म्हणून त्याने 22 वर्षापूर्वी तो अपघात घडून आणला. म्हणजे सिनियरचं कोणीतरी शत्रू आहे जो
त्या ॲक्सिडेंटचा मास्टर माइंड आहे. महिपत तर फक्त त्याच्या तालावर नाचणारा एक भावला निघाला. मग तो माणूस कोण असेल माहीत नाही, पण कदाचित सिनियरला माहीत असेल. ठीक आहे, आपण लगेच आता घरी निघायला जाऊ. तसंही रुद्र आणि इरिजाचं लग्न आता व्यवस्थित पार पडलंय आणि अस्मिताही एकटी आहे घरात. अस्मिताचं टेन्शन नाही आहे, सचिन आहे ना तिच्याबरोबर. आपण आईला घेऊन पनवेलला जाऊयात. बरं ठीक आहे, निघूयात आपण. साक्षी सचिनचा पाठलाग करते. महिपत शुद्धीवर येत नसल्याने प्रिया घाबरून जाते आणि नागराज काकाला म्हणते, तो उठत का नाहीये? अहो काय मारून टाकलं की काय तुम्ही? वेडी आहेस का अगं तू? मी फक्त फटका मारला त्याच्या डोक्यात. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं किती जोरात मारलं होतं ते. महिपत जर मेला ना तर आत्ताच सांगतेय. एक गप्प बस. नागराज प्रियाला चूप करतो. नागराज महिपतच्या चेहऱ्यावर पाणी मारतो. ए महिपत, उठ रे उठ. महिपत हळूशीर त्याचे डोळे उघडतो आणि बघतो तर काय, पुढे प्रिया असते. प्रिया महिपतला पाहून घाबरलेली असते, पण हिमतीने त्याच्या पुढे उभी राहते. तुम्हाला तुमचा जीव प्यारा नाही का? एवढी हिंमत वाढलीये तुमची? महिपत शिकरेला इथे बांधून ठेवलंय काय नागराज शेठ? या चिचुंद्रीच्या मागे लागून इतक्या वर्षाचा भरोसा मोडला तुम्ही. दोस्ती मोडली नागराज शेठ. चला सोडा मला तुकडे करायचे आहे तिचे. आणि तू पोलिसाच्या किंवा अर्जुनच्या हातात लागला तर माझं नाव पुढे करणारच ना. तू काय मला धमकी दिली होतीस? तू अडकलास तर मला अडकवशील बोलला होतास ना. काय मूर्ख वाटलो का तुला असं सोडायला? नाही सोडणार. मला इथे बांधून ठेवलं म्हणजे विषय संपला, कार्यक्रम झाला असं वाटलं का तुम्हाला? तुमच्या दोघांच्या नजरेखाली कधी निघून जाईल ना तुमचं तुम्हालाही कळणार नाही. त्याच्यानंतर हिचे मी किती तुकडे करायचे, असे बारीक तुकडे करणार आणि अशी शिक्षा ना कुणी नरकातही देणार नाही. आणि त्याआधी नागराज शेठ तुम्हाला मी गिधाडांना खायला घालील. त्यांना ठेवायचं 113%. साक्षी सचिनचा पाठलाग करत असते. हा रस्ता अर्जुनच्या घराकडे चालला म्हणून तिचीही काळजी वाढते. स्मिताही सचिनच्या विचारात असते. सचिन डोहाळे जेवणाला आला होता तेव्हा असं वाटलं होतं की सचिन राहील, पण तो कामाचं कारण सांगून गायब झाला. इतकं काय काम असतं त्याला? त्या अशा दिवसामध्ये मला किती एकटं वाटतंय हे काही कळत नसेल का त्याला? सचिनला ना माझी काही किंमतच नाही आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, मम्माला आपण लगेच ड्रॉप करू. खूप नर्वसतेने बसली आहे. आपल्याला जे नवीन गोष्टी कळल्या ते लगेच त्यांना सांगायला हवे, तरच नवीन गोष्टींचा शोध घेता येईल. सचिन अस्मिताला भेटायला येतो. हाय मिस ब्युटिफुल, तुला भेटण्यासाठी वेळ आता मिळालाय? तुझी वेड्यासारखी वाट बघतेय मी. त्यात कुणीही नाही आहे, एकटी आहे मी. हे माहीत आहे ना तुला? ही रात्रभर बाहेर होतास. कुठे होतास तू? तीन विचारातच पडतो. आता हिला कसं एक्सप्लेन करू मी? प्रकरण हाताबाहेर चाललंय. साक्षी सचिनचा पाठलाग करत अर्जुनच्या घरासमोर येते. सचिनची कॅब इथे आहे, म्हणजे हा सुभेदाराच्या घरी तर नाही गेला? सचिन कुठे दिसत नाहीये. सचिन अस्मिताला भेटायला तर नाही गेलाय ना? मला इथून निघायला हवं. मला इथे कोणी बघायला नको. मागून अर्जुनची गाडी येत असते हे साक्षी बघते. ती चटकन तिच्या गाडीत बसते आणि तिथून निघून जाते. सचिन अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करतो. आय एम रिअली सॉरी ब्युटिफुल. ॲक्च्युली काल रात्री मी घरीच थांबणार होतो, पण कामाचा लोड इतका वाढलाय, ऐकून कंटाळले मी. सचिन, काहीतरी नवीन सांग. अस्मी, मी खोटं बोलतोय का? तू माझ्या टॉप बॉसेसना फोन करून विचार की माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी किती वाढल्यात ते. मला कुणाचीही साक्ष काढायची नाही आहे. तुझ्या टॉप बॉसेसना माहीत नाही आहे का तुझी बायको प्रेग्नेंट आहे? हे तुलाच कळत नाही आहे तर त्यांना कुठे कळणार? तू काय इतकी चिडतीयेस? तू राग येण्यासारखं काहीच करत नाही आहेस ना? हे बघ, मला खरंच वाटते की मी तुला वेळ द्यायला हवा. आय एम सॉरी मिस ब्युटिफुल, पण मला आयत्या वेळी कामं आली तर मी काय करू? तू कालपासून मला एक कॉल सुद्धा केला नाही आहे सचिन.
तुझं काही वेगळं सुरू नाही आहे ना? अस्मिताच्या या बोलण्यावर मात्र आता सचिन चिडतो. आता सचिन गोविंदावानी बनतो आणि 2 बायकांमध्ये अडकलेला राहतो. तू माझ्यावर संशय घेतेस का? अस्मिताच्या पोटावर हात ठेवून म्हणतो, हे बघ, आय प्रॉमिस यू, मी फक्त तुझा आणि आपल्या बाळाचा आहे आणि तुम्हा दोघांपेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं काहीच नाही आहे. त्या वागण्याहून तर मला अजिबातच वाटत नाही आहे. तू इंडियात माझ्यासाठी आलास ना? आल्यापासून किती दिवस माझ्याबरोबर राहिलात? रात्र कुठे असतोस तू? कोणाबरोबर असतोस? काय बोलतेस हे तू? कशी आहेस ग तू? तुला चांगलंच माहीत आहे की मला US टाईमप्रमाणे रात्री ऑपरेट करावं लागतं आणि मी इंडियात आहे म्हणून माझ्या बॉसने मला दिल्ली आणि चेन्नईला पाठवलं. तर मी काय त्यांना नाही जायचं असं सांगायला हवं होतं का? मी सगळी कामे सोडून इथे तुझ्या पायाशी बसून राहायला होतं? असं म्हणत नाही आहे मी. पण तुझ्या प्रेग्नेंट बायकोसाठी एक दिवस सलग कसा नसतो? तेव्हासुद्धा मी तुझ्याकडे धावत येतो अस्मिता. पण तेव्हासुद्धा मला ही शंका असते की तुला इतक्या लगेच फ्लाईट कशी काय मिळते? साक्षीसारखा प्रश्न अस्मितालाही पडतो. तू दिल्ली किंवा चेन्नईमध्ये नाही, तू इथे पनवेलमध्येच असतो. इनफ इज इनफ. दिस इज द लिमिट अस्मी. मी तुला इतकं समजावण्याचा प्रयत्न करतो पण तू ऐकूनच घेत नाही आहेस. आणि जर असं असेल तर मी सुद्धा तुझं काही ऐकून घेणार नाही. मी माझं काम करतच राहणार. तुला जे समजायचं ते समजू शकतेस. अर्जुन, सायली आणि कल्पना पोचलेले असतात. अर्जुन सचिनला आवाज देतो, सचिन. सचिन तिथून काही न बोलता निघून जातो. अर्जुन सचिनला समजायला जातो आणि कल्पना आणि सायली अस्मिताजवळ येतात. अस्मिता, अगं सचिन ओरडत का होता? काय झालं? कल्पना अस्मिताला विचारते. तुझं भांडण झालंय का अस्मिता ताई? नाही, नेहमीच. नवरा बायकोला एकमेकांना वेळ न देण्याची भांडण. सिरियस काही नाही आहे. सायली कल्पनाला समजावते, आई, असं नवरा बायकोमध्ये असे भांडणं होतच असतात ना. आणि हल्ली अस्मिताताई किती हळव्या झाल्यात ते बघताय ना तुम्ही. त्यास काहीतरी पटकन बोलल्या असतील म्हणून सचिन भाऊजीचा आवाज वाढला असेल. तुम्ही बघा, सचिन भाऊजी येतील आणि अस्मिताताईशी छान गप्पा मारतील. अगदी हसत खेळत असतील दोघं. तोपर्यंत मी जाते अस्मिताताईच्या खोलीत त्यांच्या आवडीचं सरबत घेऊन आणि बोलते त्यांच्याशी. सायली अस्मिताताईसाठी सरबत घेऊन जाते. अस्मिताताई, मगाशी मी आले ना की तुम्ही थकल्यासारख्या दिसत होत्या. सरबत घ्या, बरं वाटेल. प्रवास करून तुम्ही आलेत आणि थकल्यासारखी मी दिसतेय. आणि हो, लग्न कसं झालं? छान झालं. ते सोडा, सगळं राहू द्या. मला सांगा, तुम्ही कशा आहात? आई आमच्याबरोबर आल्यात. बाबाही मुंबईला गेले होते. घरामध्ये फक्त सचिन भाऊजी आणि तुम्ही, राजा राणी सारखे. सायली, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं आहे. काय मग? बोला ना. सचिन माझ्या बरोबर राहिलंय म्हणून मम्मा लग्नाला आली होती ना, पण जी कशी निघाली तसा सचिन कामाचं निमित्त काढून घराबाहेर निघून गेला. आणि आत्ता तुम्ही आलात ना त्याच्या 5 मिनिटाआधी आला. म्हणजे काल रात्री ते घरात नव्हते. अश्विनची नाईट ड्युटी आहे, मी घरात एकटीच आहे हे माहीत होतं त्याला. तरीही तो रात्रभर घरी आलाच नाही. त्याने मला कॉलही नाही केला आणि मोबाईलही बंद होता. अस्मिताताई, अहो तुम्ही आम्हाला का नाही कॉल केला? आम्ही आलो असतो ना निघून. मी धावत पळत आला असताना म्हणून नाही सांगितलं. हे बंद होतं त्याचा. आला असतात ग. पण ज्याची जबाबदारी आहे त्याचा पत्ता कुठे होता? अस्मिताताई, सचिन भाऊजीच्या कामाचं स्वरूप असंच आहे आपल्याला माहीत आहे ना. तुम्ही का मनाला लावून घेता? कारण कोणतंही काम इतकं महत्त्वाचं नसतं. बायको प्रेग्नेंट असताना नवऱ्याने तिचा कॉल कट करावा. म्हणूनच मला शंका येते, सचिन कामासाठी बाहेर जातोय. फक्त कामासाठी नाही. म्हणजे सायली, सचिनचं बाहेर कुठेतरी अफेअर? नाही हो अस्मिताताई, असा विचार अजिबात करायचा नाही. मग तो रात्रभर कामासाठी कुठे असतो? त्याचे ऑफिस, रेस्टॉरंट फेरोडामध्ये आहेत ना. मग तो दिल्ली, चेन्नईला का फिरतो? मी कॉल केला तर तो काही उचलत नाही. परत केला ना की येणारे कॉल कट करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला खात्री आहे त्या रेस्टॉरंटमध्ये मी सचिनला एका मुलीबरोबर पाहिलं होतं.
अस्मिताताई, आधी तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुमच्या मनात तेच विचार घुमतायत ना, म्हणून शंका येते तुम्हाला. आणि अस्मिताताई, या नाजूक दिवसामधला भार फक्त शरीरालाच नाही, मनालाही होतो. आणि म्हणून तुम्ही इतक्या हवळ्या झाल्यात. नाही सायली, हे प्रेग्नेन्सीमध्ये होणारे टिप्स नाही आहेत. सचिन आज माझ्यावर ओरडला ना, माझे सगळे सेन्सेस सांगताय की सचिन चुकीच्या मार्गावर लागलाय. असं म्हणताना अस्मिताला रडू येते. अस्मिताताई, शांत व्हा तुम्ही. अस्मिताताई, मी तुम्हाला खात्री देते, सचिन भाऊजी कुठेही दूर जाणार नाही. मी तसं होऊच देणार नाही. मला फक्त वचन द्या की तुम्ही असले कुठलेही विचार करणार नाही, त्याला त्रासही करून देणार नाही आणि असे शांतही नाही राहणार. आणि या बाळासाठी जे योग्य आहे त्याचाच विचार कराल. आता सायली अस्मिताच्या बोलण्याचा विचार करते. अस्मिताताईला वाटतं ते खरंच असेल का? बायका अशा बाबतीत चुकू शकत नाही. पण अस्मिताताईंना अशा दिवसात त्याचा त्रास नको व्हायला. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन सायलीला म्हणतो, मैपतने ज्या माणसापासून सुपारी घेतलीये त्याला शोधायलाच पाहिजे. तो जो कोणी असेल त्याचा अंदाज रविराज काकांनाच असणार. सायली अर्जुनला म्हणते. साक्षी फोनवर बोलत असते. तो तुळजापुरातच होते. मी आलो इथे खरं,